रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी एन साहेब, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम. आज पण खूप सुंदर चांगल्या पद्धतीने आणि कमी बजेटचा फ्लॅट आहे. खूप मंडळींचं म्हणणं असतं की कमी बजेटचे फ्लॅट पाहिजेत, बजेट ॲडजस्टमेंट हे सगळे प्रकार असतात. भलेही थोडा कार्पेट कमी असला तरी लोकेशन वाईज आम्हाला घरं दाखवण्यात यायला पाहिजे. तर खरं तर ठाणा स्टेशनपासून साधारणतः एक 5 किलोमीटर अंतरावरती दोस्ती वेस्ट काउंटी नावाचं एक प्रोजेक्ट आहे, जिथे तुम्ही सिडको बस डेपो जरी म्हटलं तरी जवळ ठाणा स्टेशनला जाऊ शकता. अशाच लोकेशनला दोस्ती वेस्ट काउंटी नावाचं प्रोजेक्ट आहे. तिथेच ओक नावाची साधारणतः त्या 4 ते 5 वर्ष जुनी बिल्डिंग असणार आहे. त्याच बिल्डिंगमध्ये एक साधारणतः 570 कार्पेटचा 2 BHKचा म्हणजे 1.5 BHKचा फ्लॅट आहे. जो फ्लॅट तुम्ही जर बघितलं तर तिथेच आपण हा फ्लॅट लोअर फ्लोअरला दाखवतो, कारण तशी बघितली बिल्डिंग तर 30 माळ्याची आहे, पण टाउनशिप आहे, स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम, त्या सगळ्या सुखसुविधा इथं ऑलरेडी दिल्या गेलेल्या आहेत. आणि त्याच ठिकाणी हा लोअर फ्लोअरला असणारा खरं 1.5 BHKचा फ्लॅट आहे. जिथनं तुम्ही जर बघितलं तर पिरामलचं टावर आपल्या घरामधनं दिसतं. भविष्यात येणारं मेट्रो जवळ असणार आहे आणि तिथे हा एक ह्या बाल्कन्या सगळ्या धरून 570 कार्पेट असणाराचा हे स्टँडिंग बाल्कनी याच्यामध्ये एक आहे. जर तुम्ही हॉल बघितला तर चांगल्या पद्धतीचा हॉल आहे. घरामध्ये तसं बघितलं तुम्हाला पेंटिंगचं काम आहे, वॉर्डरोब, मॉड्युलर किचन, त्या सगळ्या गोष्टी बनवण्याचं खरं काम असणार आहे. आणि जर मेंटेनन्सचा विचार केला तर 3,500 रुपये मेंटेनन्स असणारा हा तुमचा. आणि याच्यासोबत आपल्याला एक पार्किंग पण मिळणार आहे. जर तुम्ही घराच्या बाहेर जाण्याचा विचार केला तर ईस्टला आहे, म्हणजे पूर्वेला बाहेर येता, पश्चिमेला आतमध्ये जाता. ह्या साईडला 3 घरं आहेत, त्या साईडला 3 घरं आहेत. लिफ्ट जर बघितलं तर 1, 2 आणि 3 असे टोटल 3 लिफ्ट मिळतील. पण तुम्ही जर बघितले तर फ्लॅट ह्या 3 फ्लॅटच्या मध्ये जर लॉबी आहे ती खूप मोठी मात्र नक्की असणार आहे. अशा पद्धतीचा हा फ्लॅट खरं मिळणार आहे. आणि जर आपण घराच्या आतमध्ये जातोय त्यावेळेला तुम्हाला ईस्ट आहे, आणि घराच्या आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला एवढी मोठी जागा इथं उपलब्ध मिळते. आणि नंतर तुमचा सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा हॉल मिळतो. घरामध्ये उजेड, वारं चांगल्या पद्धतीचं नक्की आहे. आणि जर तुम्ही इथे आलात तुम्हाला असं सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा हॉल मिळतो. इकडे एक तुम्हाला स्टँडिंग बाल्कनी आहे. स्टँडिंग बाल्कनीतनं मात्र दोस्तीच्या वेस्ट काउंटी म्हणा किंवा मग पुढे पिरामल म्हणा किंवा मेट्रोचं जे तुमचं जाणं येणं आहे ते सगळं व्यवस्थित दिसतं. इथे एक चांगलं गोष्ट आहे की हिरो शाळा इथेच तुम्हाला मिळते, ह्याच्या आतमध्येच मिळते. अजून कमर्शियल त्यांचं खूप मोठं होतं, म्हणजे तुम्हाला बाहेर जायची गरज पडणार नाही आहे. पुढे जर आला तिथे किचन आहे. किचनमध्ये तुम्ही ह्या साईडला फ्रीज ठेवू शकता. 2 साईडला प्लॅटफॉर्म असणार किचन आहे. आणि नंतर जर इकडे आलो तर इथे तुमची वॉशिंग मशीनसाठी ऑलरेडी एक सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं एक पॉईंट दिले गेला, जे तुम्ही कपडे वगैरे सुकत नक्की घालू शकता. अशा पद्धतीचं हे तुमचं किचनचं होतं. आणि जर समजा इकडनं आपण हॉलमधनं जर पुढे आलो तर परत एक छोटा आणि चांगल्या पद्धतीचं एक बेडरूम तुम्हाला इथे मिळतो, जिथे तुम्ही जर इकडे ह्या साईडला आला तर इथे तुम्हाला कपाटासाठी पण एक स्टोरेज बनवण्यासाठी एक सुंदर आणि चांगली जागा दिले गेलेली असणार आहे. अधिक तुम्ही इथे आला तर तुम्हाला इथे बरं खिडकी पण उपलब्ध दिले गेलेली असणार आहे. एक परिवार इथं व्यवस्थित होऊ शकतो. पुढे आल्यानंतर परत तुम्हाला इथे एक वॉशरूम, कॉमन वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट सगळं मिळते, जे ह्या पद्धतीचं असणार आहे. आणि इकडे जरी आलात इथे पण तुम्हाला परत एक वॉशिंग मशीनसाठी ट्राय बाल्कनीचा स्पेस उपलब्ध करून दिला गेलेला असणार आहे. अशा पद्धतीचं हे चांगलं कन्सेप्ट ऑईल. बजेट वाईज जर विचार केला तर बजेटचं पण चांगलं असणार आहे, कारण ह्या मालकाला पण हा फ्लॅट काढायचा आहे. नंतर हा शेवटचा बेडरूम आहे. शेवटच्या बेडरूमला ज्यावेळेला आपण एंट्री करतो त्यावेळेला दरवाजा, आणि दरवाजाच्या नंतर इथे आला तर तुम्हाला इथे कपाटासाठी एक चांगल्या पद्धतीची आणि मोठी जागा मिळणार आहे. पुढं आल्यानंतर तुम्हाला इथे एक वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट सुंदर आणि चांगलं नक्की मिळतं, जे असं मोठं आणि चांगल्या पद्धतीचं इथे एक मिळणार आहे. आणि नंतर तुमचं बाथरूम किंवा स्टोरेज एका साईडला होऊन जातं. आणि नंतर मग तुम्हाला असं मोठा चांगल्या पद्धतीचा बेड नक्की लावता येईल. आणि जर इकडे आला तर क्रॉस व्हेंटिलेशनसाठी परत तुम्हाला खिडकी उपलब्ध असणार आहे. आणि ही जागा तुम्हाला व्यवस्थित थोडीशी वापरायला नक्की मिळू शकते. अशा पद्धतीचा हा 1.5 BHKचा फ्लॅट आहे, जो खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा नक्कीच आहे. जे मंडळी लोअर फ्लोअरला फ्लॅट बघतायत आणि आपल्याला 2 BHKची गरज आहे, ह्या सगळ्या गोष्टींचं ॲडजस्टमेंट जर बघत असणार आहे, बिल्डिंगला OC सोसायटी सगळं झालेलं असणार आहे. राहिला प्रश्न किमतीचा, 90 लाख रुपये निगोशिएबल याची किंमत आहे. अजून आपण याची थोडंफार कमी करण्याचा नक्की प्रयत्न करू शकतो. आणि बिल्डिंगला तुम्ही कोणत्याही बँकेकडनं लोन वगैरे सगळ्या गोष्टी घेऊ शकतात. आणि बाकी मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे ॲम्युनिटीज बाकी सगळे इथे तुम्हाला मिळणार आहेत. पार्किंगही मिळणार आहे. अशाच पद्धतीचे नवे, जुने आणि वेगळ्या पद्धतीचे घरं दाखवण्याचा आपला रोजचा कार्यक्रम चालतो. मला असं वाटते जर तुम्हाला आमचं हे सगळं काम आवडत असेल तर जास्तीत जास्त लोकांनी तेवढं सबस्क्रायबर्सच बटन दाबा. मी म्हणत नाही की फ्लॅट माझ्याकडनंच घ्या, पण ॲटलिस्ट ते तरी करा, म्हणजे मला असं वाटेल की बाबा काहीतरी काम चाललं आहे. अशाच पद्धतीचे नवे, जुने आणि वेगळे घरं तुम्ही बघत राहा आणि आम्हाला जास्तीत जास्त लोकांना सबस्क्रायबर्स करा, हीच नम्र विनंती करतो. आणि तुर्तास थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.